नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? वनरक्षक भरती, अरे बोलता बोलता लय पुढे आलो आपण सोन्या. तुला मगाचपासून सांगत होतो अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी तो पुरा आसमान बाकी आहे. पण आसमान सुद्धा आता कव्हर होत आलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की एकूण 24 प्रश्नपत्रिका होत्या तुमच्या, त्यापैकी आपण 22 प्रश्नपत्रिका आज बघत आहोत. यापूर्वी 21 प्रश्नपत्रिका सुंदररित्या कव्हर केलेल्या आहेत, अनालिसिस केलेल्या आहेत. वनरक्षक भरती झालेल्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस केलं तरी सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला त्याचा फायदा होईल. कसा फायदा होईल तर ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवाल त्यावेळेस एक प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी घेतोय. TCS IBPS पॅटर्नच ते असतं की ते काय करत असतात, मागच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्याच प्रकारे पुढच्या प्रश्नपत्रिका बनवत असतात. म्हणजे ते मुद्दे सोडत नाही, त्या मुद्द्यांना आपल्याला कव्हर करावं लागेल. आणि ते मुद्दे कोणकोणते आहेत ते आपल्याला प्रश्न सांगतात. स्वतःचा सिलेबस बनवायचा असतो, प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण केलं तरी सुद्धा तिथेच तुझा 80% अभ्यास झाला असतो ना GSGKचा. बघ ना, जसं की पहिला प्रश्न तुझ्या स्क्रीनवर दिसतोय. टिंबटिंबची रुंदी काश्मीरमधील 400 किलोमीटर पासून ते अरुणाचल प्रदेशातील 150 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे, बरोबर किंवा कमी जास्त आहे. आता प्रश्न कशावर आहे? हिमालय पर्वतावर आहे, बरोबर आहे की नाही? प्रश्न सोडवत असताना काय करायचं असतं, नेमकं काय मुद्दा विचारलेला आहे तर बघा, काश्मीरमधील 400 किलोमीटर पासून ते अरुणाचल प्रदेशमधील 150 किलोमीटर पर्यंत आपल्या महाराष्ट्र, आपल्या देशातील सर्वात उत्तरेकडील भाग तो म्हणजे काश्मीर, म्हणजे लडाख आणि लडाखच्या खाली काश्मीर आहे, बरोबर आहे ना. आणि सर्वात पूर्वेकडील भाग तो म्हणजे कुठला? अरुणाचल प्रदेश. आणि यांच्यामध्ये पसरलेला आहे ते म्हणजे हिमालय पर्वत. हे कशा प्रकारे तर पर्यायात दिसतंय तुम्हाला. पश्चिम घाट होऊ शकतं का? आपल्या महाराष्ट्रापासून ते दक्षिणेपर्यंत, केरळपर्यंत, खऱ्या अर्थाने बघितलं तर गुजरात पासून ते केरळपर्यंत पसरलेलं आहे पश्चिम घाट. त्यालाच आपल्या महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत म्हणतात. हे होऊ शकतं का? अजिबात होऊ शकत नाही. दुसरा पर्याय दिसतोय तुम्हाला, सातपुडा पर्वत. हा सातपुडा पर्वत आपल्या महाराष्ट्राची उत्तर सीमा निश्चित करतो, मध्य प्रदेशच्या दक्षिणेला आहे. मग हे होऊ शकतं का? अजिबात नाही. त्यामुळे सातपुडा पर्वत सुद्धा कट केला. पूर्व घाट तो म्हणजे कुठे आहे तर ओरिसा किंवा पश्चिम बंगाल, त्याच्या दक्षिणेला अशा प्रकारे पसरलेला तमिळनाडूपर्यंत पूर्व घाट पसरलेला आहे. तो पूर्व किनाऱ्याला समांतर आहे. हा सुद्धा होऊ शकतो का? तर होऊ शकत नाही. म्हणून राहिला पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 3 हिमालय पर्वत हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हिमालय पर्वताला उत्तर दक्षिण सुद्धा आपण बघत असतो किंवा वर्गीकृत केलेलं आहे आणि पश्चिम पूर्व असंही वर्गीकृत केलंय. सर ते कसं? तर सुंदररित्या बघ. उत्तरेला महान हिमालय, त्याला बृहद हिमालय असं म्हणतात. त्याच्या दक्षिणेला लघु हिमालय आहे, शिवालिक टेकड्या आहेत. आता महान हिमालय याची सरासरी उंची तुम्हाला विचारली जाते 6100 एवढी महान हिमालयाची सरासरी उंची. जगातील सर्वोच्च पर्वत शिखरे सर्व हे महान हिमालय किंवा बृहद हिमालयामध्ये आहेत. त्यानंतर लघु हिमालय याची सरासरी उंची 450 मीटर पर्यंत आहे, बरोबर आहे की नाही? आणि शिवालिक टेकड्या यांची सरासरी उंची 1600 मीटरच्या जवळपास आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता आपण उत्तर दक्षिण हिमालयाला वर्गीकृत केलं. पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व हिमालयाला वर्गीकृत करण्यासाठी आपल्याला नद्या समजणं गरजेचं आहे. इथे आहे तिबेटमध्ये एक उगम पावणारी नदी, ती म्हणजे सिंधू नदी. सोन्या, याच सिंधू नदीपासून आपल्या देशाला नाव मिळालेलं आहे. फार महत्वाचा मुद्दा सांगतो बरं का मी तुला. सिंधूचा उच्चार कसा होत असतो? हिंदू असा होत असतो. पोर्तुगीज लोक सिंधूचा उच्चार हिंदू असा करायचे आणि ब्रिटिश लोकांनी इंदस असं नाव या नदीला ठेवलं होतं. तेच लोक इंदसचा उच्चार इंडिया असं करत होती. म्हणून हिंदुस्तान आणि इंडिया असं आपल्या देशाला नाव मिळालेलं आहे. सिंधू नदी ही जी आहे ती ग्लेशियर वितळून म्हणजे बर्फ वितळून तयार झालेली नदी आहे. याचा अर्थ काय? केव्हाच वाढत नाही. आणि जगातील सर्वात जुनी संस्कृती ही सुद्धा सिंधू नदीच्या आसपास पसरलेली होती. ही सिंधू नदी सरळ उत्तरेला जाते, लडाखमध्ये प्रवेश करते आणि सर्वात खोल, केवळ आपल्या देशातील नाही तर जगातील सर्वात खोल गवई निर्माण करते ही सिंधू नदी. फार महत्वाची, लडाखमध्ये. आणि मग नंतर नामच्या परवा पर्वताला वळसा घालून ती पाकिस्तानामध्ये प्रवेश करत असते. सिंधू नदी आणि इथेच उगम पावणारी एक तिस्ता नदी आहे. ही तिस्ता नदी मुळात सिंधू नदीची उपनदी आहे. तिस्ता नदीची प्रमुख उपनदी ती म्हणजे बियास नदी. या बियास नदीला अलेक्झांडर पार करू शकला नव्हता. याचा अर्थ काय? बियासला ऐतिहासिक पार्श्वभूमी. ज्यावेळेस तुम्ही इतिहास वाचता ना, त्यामध्ये 16 महाजनपदांचा अभ्यास करता, त्यात तुम्हाला दिलेले बियास नदीला अलेक्झांडर पार करू शकला नव्हता आणि इतिहासामध्ये बियासला व्यास असं म्हटलं जायचं. आज आपण तिला बियास असं म्हणतो, बरोबर आहे? इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. या दोनही नद्यांच्या दरम्यानचा जो हा प्रदेश आहे याला काश्मीर हिमालय असं म्हटलं जात असतं. काय म्हणतात? काश्मीर. पुढे दिलेले आहे मी तुम्हाला, हे लिहिण्यामध्ये वेळ घालवत नाही त्यामुळे मी कमीत कमी लिहित असतो, जेणेकरून काय तर लिहिण्यामध्ये वेळ जातो. जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुझ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एक प्रश्न म्हटला ना तर मोकळाच विषय व्हायला पाहिजे हिमालय. अरे तुला कोणत्याही परीक्षेत विचारू दे, तुला यायलाच पाहिजे हिमालय काय असतं. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, बरोबर आहे की नाही? आता आपण पश्चिम पूर्व बघत आहोत. याचा अर्थ ही
ही नदी आहे सतलज नदी आणि काली नदी यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला कुमायू हिमालय असं म्हटलं जात असतं. यामध्ये उत्तराखंड येतो, उत्तर प्रदेशचा काही भाग येत असतो. त्यानंतर काली नदी आणि तिस्ता नदी. तिस्ता नदी कांचनजंगा पर्वतावरून उगम पावत असते. कांचनजंगा पर्वत शिखर हे आपल्या देशातील सर्वोच्च स्थान आहे. तू म्हणशील की सर मी K2 वाचलेले, सोन्या K2 आहे, परंतु ते POK मध्ये, पाक ऑक्युपाईड काश्मीर मध्ये सध्या आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे कांचनजंगा हे आपल्या प्रमुख भूमीमधील सर्वोच्च स्थान आहे. मग या कांचनजंगावरून उगम पावणारी नदी म्हणजे बर्फ विरघळून तयार होणारी नदी ती म्हणजे तिस्ता नदी, जी की सिक्कीमची दुःखाश्रू म्हणून ओळखली जात असते. ही जी नदी आहे आणि काली नदी यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला नेपाल हिमालय असं म्हटलं जात असतं. काय म्हणतात? नेपाल हिमालय. आणि या नेपाल हिमालयातच जगातील सर्वोच्च स्थान आहे ते म्हणजे कोणतं? माउंट एव्हरेस्ट, 8,848 मीटर. याला नेपाळमध्ये सागरमाथा असं म्हणतात, आपल्या देशामध्ये त्याला माउंट एव्हरेस्ट असं म्हणतात, जगामध्ये त्याला माउंट एव्हरेस्ट असं म्हटलं जात असतं. मग पुढे तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदी. ही ब्रह्मपुत्रा नदी सुद्धा इथूनच तिबेटमधून उगम पावत असते. तिबेट मध्ये मानसरोवर आहे. मानसरोवराचा ची निर्मिती ब्रह्मदेवाने केलेली आहे आणि म्हणून मानसरोवर उगम पावणारी नदी जी की पूर्वेला वाहत जात असते, तिबेटमध्ये वाहत असताना तिला सांगपो असं म्हणतात. पण आपल्या देशात तिला ब्रह्मपुत्रा का म्हणतात? कारण तिबेटवरील या मानसरोवराची निर्मिती ब्रह्मदेवाने केलेली आहे. ठीक आहे, असं मी नाही, आपले जुने ग्रंथ सांगतात. मग ही नदी नामच्या बर्वा पर्वताला वळसा घालून आपल्या देशात प्रवेश करत असते आणि तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला पूर्व हिमालय असं म्हटलं जात असतं. ठीक आहे, याच्या पलीकडे अजून काही करायचं नाही सोन्या तुला. हे सर्वसाधारण ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी साठी विचारलं जात असतं. याच्या पलीकडे अजून काय विचारणार आहे? आणि तुला मॅपच्या साहाय्याने किंवा इमेजेसच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत अशा प्रकारे पोहोचायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपल्या बॅचमध्ये जर तुम्ही बॅच घेतली नसेल तर महाराष्ट्र अकॅडमीची वनरक्षकची बॅच सध्या 4-5 लेक्चर रोज चालू आहेत आणि सध्या क्वेश्चन पेपर आपण अनालिसिस करत आहोत. बाकी सिलेबस सुद्धा तशाच प्रकारे सायमल्टेनियसली, म्हणजे कळतं का तुला, म्हणजे एक सोबत तोही आपण कव्हर करत आहोत. वनरक्षक बॅच घेतली नसेल तर अतिशय कमी फी आहे सध्या, 70% पेक्षा अधिक डिस्काउंट दिलेलं आहे सध्या बरं का. कारण पुढे एकदा तुमचे काय म्हणतात त्याला, एक 10-12 दिवसानंतर आपण वाढवणार आहोत. माझ्या मते 2-3 दिवसातही वाढवले जाऊ शकतं. तू म्हणशील की सर तुम्ही म्हटले होते 10-12 दिवसानंतर, मी आत्ता परीक्षा म्हणजे माझ्याकडे पैसे होते म्हणून भरलं, तसलं नाही येते सोन्या. अतिशय कमी फी आहे आणि खास करून ते तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, मग ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचा ॲप इन्स्टॉल करा, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बॅच घेऊ शकता. काश्मीर हिमालय, कुमायू हिमालय, नेपाळ हिमालय, आसाम हिमालय. आत्ताच मी तुला सांगितलं सिंधू नदी सतलज नदीच्या दरम्यानच्या प्रदेशाला काश्मीर हिमालय म्हणतात. सतलज कालीच्या मध्ये कुमायू, काली, तिस्ता, नेपाळ, तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा आसाम हिमालय. पुढे जाऊया. हेच तुला मी आता समजून सांगत होतो. उत्तर दक्षिण हिमालयाला अशा प्रकारे गणलं जात असतं किंवा मोजलं जात असतं आणि पश्चिम पूर्व अशा प्रकारे हिमालयाला मोजलं जात असतं. पुढचा प्रश्न, त्यापूर्वी आपल्या पुस्तकात संपूर्ण माहिती दिली. हा पर्वत भौगोलिकदृष्ट्या नवा आणि तरुण आहे. तरुण का आहे? कारण त्याची उंची वाढत चाललेली, अजूनही वाढत चाललेली. भूअंतर्गत हालचालींमुळे उंची वाढत जात असते, बरोबर आहे, किंवा कमी होत असते. तर याची उंची वाढत आहे म्हणून त्याला तरुण असं म्हटलं जातं. ही पर्वतरांग सिंधू पासून ब्रह्मपुत्रापर्यंत पश्चिम पूर्व पसरलेली आहे. हा वळीचा पर्वत आहे. वळीचा पर्वत म्हणजेच काय? अशा प्रकारे असतो वळीचा पर्वत. पर्वताचे प्रकार सुद्धा असतात. याची रुंदी काश्मीरमध्ये 400 किलोमीटर पासून ते, म्हणजे एकूण 3 आहेत ना भाग हिमालयाची, तर याची रुंदी 400 पासून ते 150 किलोमीटर पर्यंत कमी कमी होत चाललेली. कुठे? अरुणाचल प्रदेशमध्ये. सर्वात उंच शिखरांची सरासरी उंची 6000 मीटर असलेली ही सर्वाधिक सलग अशी पर्वतरांग आहे. सर्वात लांब नाहीये, सर्वात लांब अँडीज पर्वत आहे. आणि ते कुठे आलं? तर दक्षिण अमेरिकेमध्ये आलं सोन्या. अँडीज पर्वतावरूनच ॲमेझॉनची नदी तिचा उगम होत असतो. जगातील सर्वात मोठी क्षेत्रफळाने ॲमेझॉनची नदी. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. पतकाई टेकड्या, नागा टेकड्या, मनी टेकड्या आणि मिझो टेकड्या हे टिंब भागात आहेत. हे सुद्धा हिमालयावर प्रश्न विचारला, पण पूर्व हिमालयात किंवा पूर्वांचलवर प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं योग्य उत्तर काय? पूर्वेकडील हिमालय. बघ ना, मॅप मध्ये तुला दाखवतो मी. या ठिकाणी दिसतंय पतकाई बुम म्हणजे पतकाई टेकड्या. त्यानंतर नागा हिल्स आहेत, मनी हिल्स याच ठिकाणी आहेत आणि मिझो हिल्स याच ठिकाणी आहेत. त्याचसोबत गारो, खासी, जैंती या 3ही पर्वतरांग अत्यंत महत्वाच्या आहेत. वेगवेगळ्या तुटक आहेत, वेगवेगळे नावं आहेत. तिथले जे स्थानिक लोक राहतात ना, त्यांनी त्यांची नावं ठेवली, म्हणजे आदिवासी जमाती आहेत, त्यांच्या नावावरून ह्या टेकड्यांची नावं ठेवण्यात आलेली आहेत. आणि आपल्या देशामध्ये नैऋत्य मोसमी वारे येत असतात. इथे ह्या 3 टेकड्या आढळतात. म्हणून जगात सर्वात जास्त पाऊस पडणारं स्थान हेच आहे आणि ते म्हणजे कोणतं? मोहसिनराम.
आलं लक्षात? चेरापुंजीमध्ये सुद्धा पडत असतं, पण जगात सर्वात जास्त पाऊस, पण चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडत असतो. थंड हवेचं ठिकाण म्हणूनही ओळखलं जात असतं मोसिनरामला. सर्वात जास्त पाऊस पडतो त्यामुळे तिथे लोक बघायला जात असतात. मेघालय नावातच आहे, मेघ म्हणजेच काय, तर आकाशात बघितलं तर नुसते ढगच दिसत आहेत सोन्या, आणि त्यामुळे त्या प्रदेशाला मेघालय. कारण ह्या तीनही पर्वतरांगांनी अडवलेले, नुसते ढग अडवल्यामुळे, पर्वतांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. ज्या ठिकाणावरून वारे येत आहेत त्याच्या विरुद्ध दिशेला इथे पाऊस पडत असतो. कळतंय तुला इथपर्यंत? बाकी अजून वेगवेगळ्या टेकड्यांमध्ये दाफला हिल सुद्धा आहे, ही सुद्धा लक्षात ठेव. यावर वारंवार विचारले जात असतात, विशेषतः केंद्राच्या परीक्षांमध्ये. पुढचं तिथे सुद्धा हेच दिलेलं आहे. याच्या पुढे सुद्धा अशाच प्रकारे हे मॅप दिलेला. हा पूर्वेकडील हिमालय, म्हणजे इथे अरुणाचल प्रदेश आहे, त्यानंतर पतकाईबूम, नागालँड आहे, इथे मणिपूर आहे, मिझोराम आहे, या ठिकाणी मेघालय आहे, इथे आसाम आहे, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी वाहते, इथे सिक्कीम आहे. पण हे प्राकृतिक भूगोलाचा मॅप आहे, त्यामुळे तुम्हाला क्लिअरली दिसत नसेल. पुढे जाऊया बघा. पूर्वेकडील हिमालय, याचं योग्य उत्तर आहे पूर्वेकडील हिमालय पर्वत, पतकाई टेकड्या, नागा टेकड्या, मणिपूर आणि मिझो टेकड्या, खासी, गारो, जैंतिया. मी तुला आत्ताच सांगितलं ना, या तीन पर्वत रांगांमुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडत असतो. शेवरॉय टेकड्या इत्यादी सर्व टेकड्या त्या ठिकाणी आढळतात. पुढचा प्रश्न, कृषी, दुग्ध व्यवसाय, मासेमारी आणि वनीकरण यातून नैसर्गिक उत्पादने मिळवण्याची जबाबदारी कोणत्या क्षेत्राची असते? तर सर्वसाधारणपणे कृषी, दुग्ध उत्पादन आहे, मासेमारी यांच्यावर काही प्रक्रिया केली आहे का? नैसर्गिक साधन संपत्तीवरून डायरेक्टली पैसे कमवले, जसं की बांबू तोडले ते विकून टाकले, त्याच्यावर काय प्रक्रिया केली का? त्याच्यात काय चेंजेस केलेले आहेत का? अजिबात नाही. लाकूड तोडले आणि ते विकून टाकले. शेती केली आणि त्यातील उत्पन्न विकून टाकलं, म्हणजेच काय, नैसर्गिक साधन संपत्तीवरून उत्पन्न कमवत असेल. जसं की जमिनीमधून आपल्याला काय, ते खनिज काढायचं, ते खनिज काढलं, ते विकून टाकलं, हे सुद्धा प्राथमिक उद्योगात येतं. आणि या सर्व उद्योगांना प्राथमिक उद्योग असं म्हटलं जात असतं. या नैसर्गिक साधन संपत्तीवर प्रक्रिया केली आणि ते मार्केटमध्ये विकलं. जसं की कच्चा माल घेतला आणि तो पक्का माल बनवून विकून टाकला. माझा शर्ट आहे, कापूस शेतकऱ्यांनी बनवला, तो विकला, परंतु तो घेतला आणि तो घेतल्यानंतर त्याचे दोरे बनवून शर्ट बनवले. याचा अर्थ काय? तर पक्का माल बनवला गेलेला आहे. त्याला उद्योग क्षेत्र असं म्हणतात. ते द्वितीय क्षेत्रामध्ये येत असतं. आणि सोन्या, तू दवाखान्यात जातो, डॉक्टर तुला इंजेक्शन टोचतो की इंजेक्शन विकतो? तू सांग. डॉक्टर तुला त्या ठिकाणी गोळ्या लिहून देतो का गोळ्या तुझ्या तोंडात घालतो? तू विचार कर. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की त्याने जे आतापर्यंत एज्युकेशन घेतलेले त्याचा फायदा तुला होतोय, तो सेवा देतोय. मी या ठिकाणी तुला शिकवतोय धरू. तुला काय पेन विकतोय का मी? तुला काय पुस्तक विकतोय का मी? अजिबात नाही. सांगायचं तात्पर्य हे आहे की मी सेवा देतोय, पण त्या सेवाचा तुला फायदा होतोय. बरोबर आहे ना? मला सॅलरी मिळते, डॉक्टरांना सुद्धा सॅलरी मिळत असते. आणि या डॉक्टरच्या विषयावरून एक गोष्ट लक्षात आली, दोन प्रकारचे डॉक्टर असतात. एक खाजगी डॉक्टर असतात, दुसरे सरकारी डॉक्टर असतात. तू समजा आजारी पडला, सर्दी खोकला झालेला आहे, तुला ताप आलेली आहे, तुला रात्री झोप येईना, तू नुसता करवटे बदल ते व्हॉट्सअप ओपन करतोय, समोरची व्यक्ती ऑनलाईन म्हणून तू झोपाना, आणि त्यामुळे तू आजारी पडलेला आहे. तू गेला दवाखान्यामध्ये, दवाखान्यात गेला कुठल्या? खाजगी. गेल्याबरोबर तुला बसवलं जातं, खुर्च्या वगैरे देत असतात, बसा म्हणतात. आणि त्यानंतर मग डॉक्टर म्हणतात, बोला काय झालेलं आहे? बकरा येतो त्यासाठी, डॉक्टरासाठी. मग विचारतात, काय झालंय सोन्या तुला? मग तू म्हणतो की गळ्यात त्रास होतोय, सर्दी झालेली, ताप आलेली. ठीक आहे, बस ना. आणि मग आ करायला होतात आणि बॅटरी कोमत नाही, दाखवतात बॅटरीने, बघत असतात ते. आणि बॅटरीने बघत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन तू बघितलेत का असं नाही? म्हणजे चेहऱ्यावरील एक्सप्रेशन बघून अशी भीती वाटते ना, काय झालं, जसं काय गळ्यामध्ये भोकं पडलेलीच, असं तो बघत असतो. आणि मग नंतर बसवतो. बसवल्यानंतर मग तो सिरियसली आपल्याकडे बघतो आणि मग विचारतो की तू कुठं फिरायला गेलता का? म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन आपल्याला सांगतात की मला गळ्याचा कॅन्सर झालेला आहे की काय. एवढा घाबरवतो तो, म्हणजे असा घाबरवतो की तू ते म्हणशील ते करणार. डॉक्टरांनी म्हटलं ना तसं तू सगळं करायला तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी तुला चेहऱ्याच्या एक्सप्रेशनद्वारेच घाबरवलं जातं. आणि मग नंतर ते गोळ्या वगैरे लिहून देत असतात. तुला मी गुळणा करण्यासाठी एक औषध देतो, तुला खोकल्यासाठी एक औषध देतो, त्यानंतर तुला झोप येण्यासाठी औषध देतो, त्यानंतर मग गोळ्या देतो. सकाळ दुपार संध्याकाळ ह्या 3 गोळ्या. जेवणा अगोदरची एक वेगळी गोळी असते, जेवणानंतरची एक वेगळी गोळी असते. तू नुसता गोळी खाऊ खंगशील. 5 दिवसाचा कोर्स तुला कंप्लीट करायचा असतो. आणि त्यातल्या त्या 3 दिवसात जर तुला बरं वाटलं नाही तर परत दाखवायला ये असं म्हणत असतो. त्याचा उद्देश काय असतो? जात असताना तू त्याला 500 रुपये देतोय आणि पुन्हा 3 दिवसात 500 रुपये देतोय. आणि तू बरा होऊ नये लवकर यासाठी तशा प्रकारच्या एकदम स्लो गोळ्या दिलेल्या असतात. तुला लई वेळ लागावा बरा होण्यासाठी, आणि तू वारंवार यावा डॉक्टरांकडे यासाठी एकदम नॉर्मल गोळ्या दिलेल्या असतात. आणि तू जर सरकारी दवाखान्यात गेला
तिथं खिडकीमध्ये ती महिला बसलेली असते. खिडकीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी केस पेपर मिळतं त्या ठिकाणी ती महिला बसलेली असते. ती महिला अगोदरच पूर्वीपासूनच वेगळ्या टेन्शनमध्ये असते. पहिलं म्हणजे सकाळी सासूसोबत भांडणं झालेली असतात, त्यातल्या त्यात नवरा त्यासोबत वेगळी भांडणं झालेली असतात आणि त्या टेन्शनमध्ये तिथे बसलेली असते. आणि तो लाईनीमध्ये उभा असतो, तुला चक्कर येते, तुला काय होते त्याचं घेणंच नाही त्यांना. ज्यावेळेस तुझा नंबर येतो त्यावेळेस तू 500 रुपये काढतो बाहेर आणि त्या ठिकाणी ठेवतो. ती म्हणते 20 रुपये लागतील, तू म्हणतो माझ्याकडे 20 रुपये नाही. ती तुला ऐकवते, तिथंच 5 मिनिटं ऐकवते, मागं अरे पेशंट मरायला लागले, तो विषय नाही. तुम्हाला कळत नाही का, सरकारी दवाखान्यात येतात आणि त्या ठिकाणी 20 रुपयाची पावती असते किंवा 20 रुपयाचा केस पेपर असतो. आणि आमच्याकडे कुठं सुट्ट्या असणार आहे, सकाळ सकाळ तुझ्यासाठी कुठून सुट्ट्या आणायची मी. तू म्हणशील की माझ्याकडे सुट्ट्या नाही आहेत, मग काही करा, सुट्ट्या आणा जाऊन अगोदर, बरोबर आहे. तू बाहेर जर गेला की पुन्हा तुला मागून थांबावं लागेल. त्यासाठी तू काय म्हणतो, ताई काही करा मला त्रास होतोय, ऑनलाईन माझ्याकडे ऑनलाईन आहेत असं तू जर बोलला, तिथं त्या मॅडम म्हणतात ऑनलाईन तसलं काय नाहीये, कुणाकडून तरी घ्या पण द्या, नाही तर बाजूला सरका, चला बाकीचे पेशंट आहेत, असं त्यांचा ॲटिट्यूड असतो. तिथं तू कसा बसा केस पेपर काढला की तू जातो सरकारी दवाखान्यात, त्या ठिकाणी डॉक्टरांच्या समोर. डॉक्टरनी तुला आतमध्ये येतानाच बघितलं त्याच वेळेस लिहायला सुरुवात करतो. ते तुला विचारत सुद्धा नाही काय झालंय, तुझं तोंडच सांगतो तू आजारी आहेस, तुला काय झालंय तुझं तोंडच सांगत असतं. त्या ठिकाणी लगेच लिहायला सुरुवात करतात ते. खोकल्याची औषधे, तुला अजून काय काय दुखतंय, कुठं कुठं दुखतंय, सगळीकडेच दुखतंय, आणि त्या सगळ्या गोष्टी तो लिहित असतो. जवळ आला की तू त्याला काय म्हणतो डॉक्टरांना की मला खोकला होतोय किंवा गळ्यात त्रास होतोय. सांगू नको, ठीक आहे काय अडचण नाही, तुला अजून काय तर ताप आहे, ठीक आहे चल जा, हे धर चिठ्ठी दे जा. अहो केव्हा खायच्यात गोळ्या, डॉक्टर म्हणतात मी नाही, त्या सांगतील. कोण, सिस्टर बसलेल्या असतात, त्या त्यांचा वेगळाच ॲटिट्यूड असतो, त्या तुला वेगळ्या प्रकारे समजून सांगणार आहे. तू विचारलं की सर यांच्याद्वारे समजा मी बरा झालो नाही तर मी परत केव्हा येऊ दाखवायला, तू बरा होशील, तू परत येऊ नको असं त्यांचं म्हणणं असतं. तू एकदाचा बराच हो, तुला अशा औषध देतात ना ते की तू परत आजारीच पडणार नाही. आणि म्हणून मी तुला सांगतोय सोन्या, सरकारी दवाखान्यात जात जा, तुला परत परत बोलवणार नाहीत ते, तू एकदाचा बराच हो. आणि त्या ठिकाणी त्या मॅडमकडे गेला तू, त्या मॅडम अजून तुला सांगतात कशा प्रकारे गोळ्या खायच्या. तू प्रश्न जर विचारले तर ते एक तर 10वी 12वी पास असतात, पण ते आपल्याला असं शिकवतात ना, तुम्हाला ते तसले प्रश्न विचारू नका, तुम्हाला जे सांगितलं ना तेवढं ऐकायचं. हे अशा गोळ्या जास्त प्रश्न विचारतात डॉक्टर साहेब, हे लगेच तिथंच कुठानाच असतो. त्यामुळे शांत गेला शांत यायचं, पहिलंच तू आजारी आहे सोन्या, कळतंय का तुला, ठीक आहे. आणि मग सेवा देत आहेत ते, सेवा कसली देत आहेत, तुला बरं करायचंय त्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोन्या, ठीक आहे. बाकी पुढे जाऊया. पुढचा मुद्दा म्हणजे सेवा क्षेत्रात येत असतं. हे याचं योग्य उत्तर काय, कृषी, दुग्ध व्यवसाय, मासेमारी. प्रथम पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग तेच दिलं आपल्या पुस्तकात, प्राथमिक क्षेत्र कृषी, दुग्ध व्यवसाय, मासेमारी, वनीकरण हे सगळं काही येतं. द्वितीय क्षेत्रामध्ये वाहतूक आहे, खाणकाम आहे, उत्पादन आणि बांधकाम या सगळ्या गोष्टी येत असतात. तृतीय क्षेत्रामध्ये बँकिंग सेवा आहे, त्या ठिकाणी तुझे पैसे ठेवतात तुला परत पैसे करत आहेत. काही वस्तू विकतायत का, अजिबात नाहीये. विमा क्षेत्र आहे, वित्त क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्र, शिक्षक लोक सुद्धा तुला जे शिकवतात ते सुद्धा सेवा क्षेत्रामध्ये येत असतात. आणि 3च प्रमुख क्षेत्र आहेत जे की ग्रुप सी ग्रुप डी साठी महत्वाचे असतात. खालीलपैकी कोणाची संविधान सभेचे अस्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली. तू घाईमध्ये वाचतो स्थायी आणि तू फक्त पाठ केलेलं असतं, तुला तेही कळत नाही की स्थायी अस्थायी यामध्ये फरक काय आहे. अस्थायी म्हणजे तात्पुरता, स्थायी म्हणजे कायमस्वरूपी असतात. तात्पुरता म्हटलं तर ते फ्रेंच राज्यघटनेमधून तो विषय आपण घेतलेला आहे. नवीन लोकसभेमध्ये निवडून गेलेले जे खासदार असतात त्यापैकी एक सर्वात वयोवृद्ध जे ते शपथ घेत असतात आणि शपथ घेतल्यानंतर बाकीच्यांना शपथ देत असतात. आता कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 मध्ये अस्तित्वात आलं होतं. त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या मार्गदर्शनावरून एकूण 389 सदस्य हे आपली राज्यघटना बनवतील असं निश्चित करण्यात आलं. 389 सदस्य निवडून गेले. कशामध्ये गेले तर आपल्या संविधान सभेमध्ये गेले. परंतु यांनी शपथ घेतल्यानंतरच यांच्या हातामध्ये पॉवर येईल ना, निर्णय घेण्याची क्षमता येईल. शपथ घेतल्यानंतर त्यांना अगोदर शपथ घ्यावी लागेल, पण ती शपथ कोण देणार, आणि त्यासाठी तात्पुरताचे एक अध्यक्ष निवडण्यात आले आणि ते म्हणजे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती. आणि या एकूण 389 सदस्यांपैकी सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होते सच्चिदानंद सिन्हा. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि ते अस्थायी अध्यक्ष म्हणून 9 डिसेंबर 1946 ला त्यांची नियुक्ती करण्यात आली. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. ही पहिली बैठक झाली होती. 6 डिसेंबर 1946 ला आपली संविधान सभा गठीत करण्यात आली होती. 389 सदस्य होते त्याचे. 9 डिसेंबरला पहिली बैठक झाली, त्यामध्ये अस्थायी म्हणजे तात्पुरताचे अध्यक्ष निवडण्यात आले आणि यांनी 11 डिसेंबर 1946 ला सर्व सदस्यांना शपथ दिली.
त्यांना शपथ दिल्यानंतर त्यांच्या हातामध्ये पॉवर आली आणि पॉवर आल्याबरोबर त्यांनी मग निवडणुका घेतल्या. निवडणुका म्हणजेच अध्यक्षाची निवड घेतली आणि त्यामध्ये मतदान केल्यानंतर कायमस्वरूपी अध्यक्ष यांना बनवण्यात आलं. स्थायी म्हणजे कायमस्वरूपी असतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जोपर्यंत आपली राज्यघटना बनून पूर्ण होत नाही तोपर्यंतचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे 11 डिसेंबरला त्यांची निवड झाली होती. ठीक आहे, पुढे जाऊया. राज्यघटना यावर्षी फार महत्वाची. त्याचं कारण असं आहे की एकूण 75 वर्ष पूर्ण झाले आपली राज्यघटना बनून पूर्ण हो. 1950ला आपली राज्यघटना बनून पूर्ण झाली होती. म्हणजे मान्य करण्यात आलं, त्याला लागू करण्यात आलं होतं 26 जानेवारीला. 26 जानेवारी 1950 ते आतापर्यंत जर विचार केला तर 75 वर्ष पूर्ण झालेले. म्हणून आपल्याला 100% प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, या 2025च्या सर्व परीक्षांमध्ये. पुढे जाऊया. मग ते कशा प्रकारे बनलं होतं, महत्वाच्या समित्या कोणकोणत्या होत्या. त्यात सर्वात महत्वाची समिती होती मसुदा समिती. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधान सभा अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. कोण होते? अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. तात्पुरता अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. पुढे जाऊया. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीचा मैदानी प्रदेश सह्याद्रीच्या टेकड्यांच्या टिंबटिंब आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी मुळात अख्खं महाराष्ट्र आणि त्याचं एक भूमीची उंची त्यानुसार मी तुम्हाला दाखवते. समुद्र सपाटी याला आपण 0 मानू, 0 मीटर. याला आपण तुलना करत असतो किंवा याला आपण हे मानत असतो 0 मानून. याच्यानुसार मग हे आहे खलाटी. खलाटीची सरासरी उंची आपल्याला विचारली तर 5 मीटर. याची सुद्धा उंची विचारली जात असते. खलाटी म्हणजे काय? कोकण आणि समुद्र यांच्या दरम्यानचा जो पट्टा असतो की नाही, किनारी भाग, त्याला खलाटी असं म्हटलं जात असतं. त्यानंतर येतं कोकण. कोकणची सुद्धा सरासरी उंची म्हणजे उंची वाढत जाते जसं पूर्वेकडे जाऊ तसं. कोकणाची उंची आहे 300 मीटर. किती? 300 मीटर आहे. त्यानंतर येतं सह्याद्री पर्वत. पण कसं आहे तर भिताळासारखं आहे. कुठून? तू जर समुद्राकडून बघत असेल तर भिताळासारखा आहे. तू म्हणजे जहाजात येते यासोबत आहे. तू कुठं बघतोय? दुर्बिणीने सह्याद्री पर्वताला बघशील करे तू? अरे तुला वेळच मिळणार नाही. यासोबत असला तू जहाजामध्ये तर तू समुद्र सुद्धा बघणार नाही. पण जर तू दुर्बिणीकडून बघत असेल इथून समुद्राकडून तर हे असं उभं आहे. आणि त्यानंतर मग उतार अतिशय मंद आहे. बरं, सह्याद्री पर्वताची सरासरी उंची तुला विचारली तर 1100 ते 1200 मीटर. ठीक आहे, काही पुस्तकांत दिलेलं असेल 1000. पण तू एक गोष्ट समजून घे, 1000 ते 1200 मीटर. ठीक आहे, 1100 ते 1200 मीटर एवढी सरासरी उंची आहे सह्याद्री पर्वताची. आणि त्यानंतर मग अतिशय मंद असा उतार आहे. मंद उतार असल्यामुळे नद्यांचे स्पीड जो आहे ना पूर्वेकडे वाहणारे अतिशय कमी असतो आणि ते मोठ्या प्रमाणात स्वतःसोबत गाळ घेऊन जात असतात. स्पीड कमी असेल, स्वतःसोबत गाळ घेऊन जातात. आणि ज्यावेळेस ते बंगालच्या उपसागरात जाऊन विलीन होत असतात त्यावेळेस ते त्रिभुज प्रदेश तयार करत असतात. त्रिभुज प्रदेश म्हणजे गाळाचा प्रदेश असतो, अतिशय सुपीक असा प्रदेश असतो. मग अतिशय मंद उतार हा याची उंची किती असते पठाराची तर 450 मीटर असते. ठीक आहे, आणि मग नंतर इथे येतं ते म्हणजे विदर्भ. विदर्भाची सरासरी उंची 300 मीटर पुन्हा होते, 300 मीटर. ठीक आहे, आपल्याला काय प्रश्न विचारला गेलेला आहे तर समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला काय म्हणतात? कोकण असं म्हटलं जात असतं. बरोबर आहे ना? महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीच्या मैदानी प्रदेश सह्याद्रीच्या टेकड्यांच्या कुठं आहे तर सह्याद्रीची ही टेकडी आहे. याला पश्चिम म्हणतात, याला पूर्व म्हणतात, त्याला उत्तर म्हणतात, दक्षिण म्हणतात, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. कळते का तुला? सोने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बाई आण वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व. सर हे असल्या गोष्टी आम्हाला का सांगताय तुम्ही? सोन्या ह्या सुद्धा गोष्टी अनेकांना माहिती नाही आहेत. बेसिक पासून समजून सांगावं लागतं. मी माझ्याकडून बघत असतो कारण माझी परिस्थिती हीच होती. मी 12वी कंप्लीट केलं सायन्स मॅथमॅटिक्स मधून. पण मला केवळ इंग्रजीमध्ये नाव लिहिता येत होतं आणि इंग्रजीमधून मी 11वी 12वी कंप्लीट केलेली. ही परिस्थिती माझी होती. कारण गावाचे शिक्षण संस्था कशा असतात तुला माहिती आहे, तिथे बोर्ड कशा प्रकारे असतात ते तुला माहिती आहे. त्या ठिकाणी कॉप्या करून अक्षरशः मी पास झालो. पण त्याचं एवढं नुकसान झालं होतं माझं, ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेस मला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन बसतात का मुंबईमध्ये असतात, आपलं विधानमंडळ कुठं दिल्लीमध्ये असतं की मुंबईमध्ये असतं हे सुद्धा माहीत नव्हतं. केवळ राजधानी मला माहिती होती आपल्या महाराष्ट्राची मुंबई आहे. आणि त्यातही कन्फ्यूज होतो मी, नागपूर की मुंबई. आज मी तुझ्यासमोर 2-3 तास लगातार बोलू शकतो. बिना पुस्तकाचं तुला धोरधोर समजून सांगू शकतो. कारण काय त्याचं अभ्यास तेवढा केलेला असून 10-12 तास अभ्यास केलेला आहे. लायब्ररी सोडायचोच नाही आम्ही. अक्षरशः एवढी भयानक परिस्थिती असायची ना, काही करून मिळवायचं. मग तुम्ही काय मिळवलं सर? 2016 मध्ये 1 पोस्ट वर्ग 2ची, 2019 मध्ये 1 पोस्ट वर्ग 2ची, त्यानंतर TCS मध्ये 3 पोस्ट. आत्तापर्यंत 70+ परीक्षा दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर तू यासमोर उभा आहे. उगाच सांगत नाहीये तुला सोन्या. पण माझ्यासारखं जर होत असेल ना तर अख्ख्या महाराष्ट्रात कुणीही होऊ शकते एवढी गोष्ट मी तुला सांगतो. म्हणजे
कॉप्या करून तू 12वी पर्यंत पास झालेला आहेस याचा अर्थ काय, तू होईल की नाही होणार, किंवा माझं बेसिक फार कच्च आहे, या कन्फ्युजन मध्ये असशील ना तर केव्हाच तू सक्सेस मिळू शकत नाहीस. तुझ्या स्वतःमध्ये विश्वास असायला पाहिजे, आणि एवढा जबरदस्त विश्वास असायला पाहिजे ना की समोर पारा ऐश्वर्या जरी आली ना तरी सुद्धा हे चल सरक बाजूला चल, सध्या काय महत्वाचं हे, बाकी कोण गरजेचं नाही आपल्याला, हेच फक्त गरजेचं आहे. आणि याचं योग्य उत्तर काय, तर पश्चिम. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला कोकण आहे. अर्ध्या रात्री उठून जरी तुला विचारलं तरी सुद्धा तुला उत्तर घ्यायला पाहिजे. पुढचा मुद्दा तो म्हणजे कोकणाबाबत संपूर्ण माहिती घ्या. कोकण किनारपट्टी कुठे आहे, अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत पूर्वेला आहे कोकणाच्या, याचा अर्थ सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला कोकण आहे. यावरच तुला प्रश्न विचारला होता सोन्या. बाकी अजून काय, तर परशुरामांची भूमी म्हणून ओळखली जात असते. उत्तरेकडील भाग बेसॉल्ट पासून बनलेला आहे. बेसॉल्ट म्हणजे अतिशय सपाट असा भाग आहे. दक्षिणेकडील भाग जो ना ओबडधोबड आहे, डोंगराळ भाग आहे. या ठिकाणी लोकसंख्येचं घनता अतिशय कमी आहे. त्याचं कारण काय, डोंगराळ भाग असल्यामुळे, म्हणजे लोकसंख्या इथे कमी आहे. सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशांपैकी सिंधुदुर्ग दुसऱ्या क्रमांकाचं आहे. दुसरं म्हणजे महिलांची संख्या जर विचारात घेतली तर या ठिकाणी सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी जास्त आहे. कारण काय त्याचं, तर सगळी कार्यकारी लोकसंख्या उत्तरेला गेली. सर महिला का नाही गेल्या, महिलांना शिक्षण दिलंय का सोन्या आपल्या समाजाने? 10वी पास झाले, 8वी पास झाले की त्यांना लगेच घर आणि घरामध्ये चुलन मूल या दोन गोष्टीच करायच्या असतात. त्यांचं लगेच लग्न लावून दिलं जातं. ग्रामीण भागामध्ये सुद्धा अजूनही अशीच परिस्थिती आहे. पण खऱ्या अर्थाने त्यांना जर शिक्षण दिलं, त्यांना जर अवसर दिले तर 100% त्यांचाही विकास होईल. ते निर्णय स्वतःचे चांगले घेऊ शकतात. बरोबर आहे की नाही? मग तिथे तशा प्रकारचं नाही. कार्यकारी लोकसंख्या म्हणजे पुरुष लोकसंख्या सगळी उत्तरेला गेलेली, आणि म्हणून या ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे. बाकी अजून काय तुम्हाला सांगायचं होतं, औद्योगिकरण उत्तरेला जास्त झालेलं आहे, दक्षिणला कमी आहे. दक्षिण कोकणामध्ये 2च जिल्हे येतात, उत्तर कोकणामध्ये उरलेले 5 जिल्हे येत असतात. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे हीच माहिती या ठिकाणी दिलेली आतापर्यंत. सर्वात जास्त किनारा, सर्वात कमी किनारा, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. अख्ख्या भारतभरात कुठेही तुम्ही परीक्षा देत असाल तरी, पण आपल्या महाराष्ट्रातील कोकण जिल्ह्यामधून जर तुम्ही परीक्षा देत असाल तर तुम्हाला उतरता क्रम माहिती असायला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याचे किनारे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, एकूण किती किलोमीटरचे आहेत. पुढचा मुद्दा तो म्हणजे आपल्या पुस्तकातील माहिती दिलेली बघा. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी प्रदेश सह्याद्री टेकड्यांच्या पश्चिमेला आहे. अरबी समुद्र व पश्चिम घाट पूर्व दरम्यान आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भाग कोकणाचा आहे. बाकी महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. एकूण 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला, त्यापैकी आपला महाराष्ट्र 4थ्या क्रमांकाचा आहे लांबीनुसार समुद्र किनाऱ्याच्या. पुढचा प्रश्न तो म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या नदीमुखामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत? सोन्या, नदी प्रणालीवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न येतोय. पहिला पर्याय आपण बघूया, तापी नदी. महाराष्ट्राची उत्तर सीमा निश्चित करत असते. या प्रश्नाचं योग्य उत्तर गोदावरी आहे. पण पहिला पर्याय बघूया, मी या ठिकाणी खून करतो. आता प्रत्येक पर्याय आपण बघूया. तापी नदीचा उगम बैतूल पर्वतावरून होत असतो. बैतूल पर्वत हे सातपुडा पर्वताचा एक भाग आहे. मध्य प्रदेशमधून हिचा उगम होत असतो. आपल्या महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करते. एकदा अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर ती पुन्हा आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जाते. पुन्हा बुरानपूर खिंडी म्हणजे जळगाव मधून ती प्रवेश करते, आणि मग नंतर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ती गुजरातमध्ये प्रवेश करून ती विलीन होत असते अरबी समुद्रात. इथपर्यंत आला असेल तुमच्या लक्षात. आता तापी नदीची एकूण लांबी तुम्हाला विचारली 724 किलोमीटर आहे एकूण लांबी, आणि त्याचसोबत आपल्या महाराष्ट्राची लांबी सुद्धा लक्षात ठेवा, कारण आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी जर आपल्याला विचारली, जी की खसदरी मधून वाहते, ती म्हणजे तापी नदी. आपल्या महाराष्ट्राची उत्तर सीमा पुढीलपैकी कोण निश्चित करते? तापी नदी निश्चित करत असते. सातपुडा पर्वत रांग आणि सातमाळ अजिंठा डोंगर रांग यांच्या दरम्यान वाहणारी नदी कोणती? ती म्हणजे तापी नदी. 2 वेळा आपल्या महाराष्ट्रात प्रवेश करते, ती म्हणजे तापी नदी आहे. बाकी तिच्या उपनद्यांमध्ये उत्तर पूर्णा ही प्रमुख नदी आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढची नदी, आणि एकूण आपल्या महाराष्ट्रात 208 किलोमीटर वाहते, आणि अख्ख्या भारतभरामध्ये 724 किलोमीटर वाहते. पुढची नदी गोदावरी. एकूण लांबी तुम्हाला विचारली गेली तर 1465 किलोमीटर लांबी आहे, पण आपल्या महाराष्ट्रात 668 किलोमीटर लांबी आहे गोदावरी नदीची. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी या गोदावरी नदीचा उगम होत असतो. आपल्या महाराष्ट्रातील एकूण 49% भूभाग ही गोदावरी नदी व्यापते. हिच्या प्रमुख उपनद्यांमध्ये प्राणहिता ही प्रमुख उपनदी आहे. सर, प्राणहिताच्या तर वेगवेगळ्या नद्या आहेत की नाही? अरे फार डीप मध्ये होऊन जाईल तो विषय. ते मी वर्धा, पैनगंगा, वैनगंगा यांच्याबाबत तुला माहिती सांगावी लागेल. गोदावरी नदी ही सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जाते, म्हणजे नांदेड पासून ती बाहेर जाते आणि पुन्हा आपल्या महाराष्ट्रात प्रवेश करते, म्हणजे गडचिरोलीमध्ये प्रवेश करते. तिथेच सिरोंच्या या ठिकाणी प्राणहिता तिला येऊन मिळत असते. 49% भूभाग आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी, आपल्या देशातील 2ऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी, आणि त्रिभुज प्रदेश निर्माण करणारी
नदी ती म्हणजे गोदावरी नदी आहे. ठीक आहे, हिला दक्षिण गंगा असं म्हटलं जात असतं. पुढची महत्वाची नदी ती म्हणजे नर्मदा नदी. आपल्या देशातील सर्वात लांब नदी 1312 किलोमीटर वाहते. आपल्या महाराष्ट्रात केवळ 54 किलोमीटर वाहत असते. अमरकंटक म्हणजे सातपुडा पर्वतावर हिचा सुद्धा उगम होत असतो. आपल्या महाराष्ट्राची उत्तर सीमा ही सुद्धा नदी निश्चित करत असते. आणि महत्वाचं म्हणजे सोन्या, विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान ही वाहते खसदरी निर्माण करत असते. कृष्णा नदी 1400 किलोमीटर एकूण लांबी. महाबळेश्वर या ठिकाणी हिचा उगम होत असतो. 282 किलोमीटर एवढी लांबी आहे कृष्णा नदीची. आणि कृष्णा नदी एकूण चार राज्यांमधून वाहते. आपल्या महाराष्ट्राच्या केवळ 2च जिल्ह्यांमधून वाहते. हिची प्रमुख उपनदी त्यामध्ये भीमा नदी आहे, जिची लांबी एकूण 451 किलोमीटर आहे. आणि कृष्णाची आपल्या महाराष्ट्रात लांबी 282 किलोमीटर. तुला अजून काय राहिलेलं आहे सोन्या? लेक्चर कसं होतं एकदा सांगा बरं. धुरावरून टाका, कमेंट्स करा चला लवकर. तुम्हाला कसं वाटतंय लेक्चर? झापूक झुपूक होतंय का? अय सोन्या, अरे लेक्चर झापूक झुपूक होतोय का? रामकृष्ण भाऊ सिरांना बोलून टाइम टेबल बदला. आपले लेक्चर मिस होते. आपलं लेक्चर तुम्ही बघितलं, एक प्रश्न बघितला ना, त्याचं सखोल विश्लेषण म्हणजे तो मुद्दा आपण कव्हर करत असतो. पुन्हा टेन्शन घ्यायचा विषयच नसतो. आणि म्हणून प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण फार महत्वाचं असतं. सोन्या, समजा मला एखादी परीक्षा द्यायची असेल ना, मी मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करतो आणि त्याचं स्पष्टीकरण मी स्वतः शोधत असतो आणि जाऊन डायरेक्टली परीक्षेला बसत असतो. वस्तुस्थिती सांगते, 2023 मध्ये तलाठीच्या एकूण 57 शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्या होत्या. त्या मी सगळ्या अनालिसिस केल्या, जाऊन बसलो परीक्षेमध्ये. खपाखप 3 परीक्षा पास झालो होतो मी. त्याची वस्तुस्थिती म्हणजे ते कारण आहे त्याचं, की मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या की सरळ जाऊन बसायचं परीक्षेमध्ये. टेन्शनच घ्यायचं नाही. अनालिसिस करत असताना कसं करायचं असतं, एक प्रश्न आहे ना, सगळे पर्याय अनालिसिस करायचे असतात, मागच्या पुढची सगळी माहिती काढायची असते, धुरावरून टाकायचं असतं. 6 महिन्यामध्ये जे काही घडलेले ते जास्तीत जास्त फोकस करायचं असतं. त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. बस. पुढचा मुद्दा तो म्हणजे गोदावरी. गोदावरी नदी लांबी 1465. हेच सगळी माहिती मी तुला आत्ताच सांगितलेली. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊ. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद भारतीय राज्य? अनेक विद्यार्थी काय म्हणतात, सर तुम्ही लय डीप मध्ये घेता. सोन्या, असं केल्याशिवाय पर्याय नाहीये. तू ज्या वेळेस अशा प्रकारे अभ्यास करशील आणि थोडंसं स्पीड मध्ये का घेतो, कारण एका तासात 15 प्रश्न मी अनालिसिस करतोय. मी 10 सेकंद सुद्धा थांबत नाही बोलत असताना. त्याचं कारण काय, की तुझ्यापर्यंत सगळी माहिती पोहोचावी. तू नंतर बघू शकतो ना सोन्या, तू नंतर पॉज करू बघू शकतोस. तू नंतर त्याचा स्क्रीनशॉट काढू शकतो. आपल्या युट्यूबवर हे सगळे व्हिडिओ अपलोड होत आहेत. महाराष्ट्र अकॅडमीचं युट्यूब चॅनल जर तुम्ही फॉलो केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या. त्या ठिकाणी सगळी सिरीज चालू. यानंतर तलाठीची मी सिरीज चालू करणार आहे, TCS पॅटर्न. अरे सोन्या, तू 57 शिफ्ट मध्ये जर त्या सर्व तलाठीच्या प्रश्नपत्रिका बघितल्या, मी तुझी गॅरंटी घेतो, अख्ख्या देशात TCS IBPS ज्या ज्या परीक्षा घेत आहे ना, कोणती परीक्षा तू पास होशील, डायरेक्टली पास होशील. जरी तू 10वीत असला तरी सुद्धा ग्रॅज्युएशन लेवलची परीक्षा तू पास होशील. कारण तशा प्रकारे आपल्याला कव्हर करायचं, धुरावडून टाकायचं असतं. 90+ मार्क पाडणारे विद्यार्थी काय करतात, हेच अनालिसिस करत असतात. हा प्रश्न बघ ना, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेद अस्पृश्यतेच्या निर्मूलनाबाबत आहे? मागच्या प्रश्नपत्रिका सर्व बघितल्या असतील. बरं, 2019च्या प्रश्नपत्रिका बघा, 2021च्या प्रश्नपत्रिका बघा, तलाठीच्या प्रश्नपत्रिका बघा, आता झालेल्या 2025च्या प्रश्नपत्रिका बघा. TCS पॅटर्न मध्ये तुला विचारलं गेलेल्या मूलभूत अधिकारावर. याचा अर्थ भाग 3 फार महत्वाचा आहे. TCS IBPS 100% विचारत असतो. भाग 3 12 ते 35 या कलमांमध्ये दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. 13वा कलम काय म्हणतोय, भाग 3 ला टच करायचा नाही, धक्का मारायचा नाही. जर धक्का मारला 368व्या कलमानुसार जर घटनादुरुस्ती केली, भले ते संसद का असाना, तर ती घटनादुरुस्ती रद्द केली जाईल सर्वोच्च न्यायालयात. म्हणजे त्याला संरक्षण प्रदान करण्याचं काम 13व्या कलमाने केलेलं आहे. याचा अर्थ एवढं महत्वाचं जर असेल, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, त्यांनी सांगितलं भाग 3 आपल्या देशाचं, आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे. जर ते भाग 3 ला असं वर्णन करत असतील, याचा अर्थ किती महत्वाची आहे. राज्यघटनेसाठी भाग 3 फार महत्वाचा आहे. त्यावरच तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जात असतो. मग याचं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. मग अधिक माहिती घेणं गरजेचं आहे. मूलभूत अधिकार तुला क्लिअर दिसत असेल की नाही मला माहित नाहीये. थोडासा झूम करू का सोन्या?
अय सोन्या, झोपायचं ना बरं का माझ्या लेक्चरला, तुला धरू धरू समजून सांगाल मग, अजिबात नाटकं करायची नाही. काय दिसतंय तुला? मूलभूत अधिकार 12वा कलम आणि 13वा कलम, त्यापैकी 13वा कलम महत्वाचा आहे. त्या व्यतिरिक्त अजून समानतेचा अधिकार 14 ते 18 मध्ये दिलेला, यामध्ये कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. बाकी अजून कलम तू वाचून घ्यायचं, स्क्रीनशॉट काढून घे, फार महत्वाचं आहे. याच्या पलीकडे नाही जाणार सोन्या कुठंच. मग हे याचं एक स्क्रीनशॉट काढून घे लगेच. स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 या कलमामध्ये दिलेला आहे. त्यात 19व्या कलमात 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत. हे 6 प्रकारचे स्वातंत्र्य नीट समजून घे. बाकीचे 20, 21 अरे जीविताचा अधिकार आहे. 19 प्रकारचे तुझी जीविताचे अधिकार आहेत. स्वच्छ पाणी पिल्याशिवाय तू जगू शकत नाहीस, स्वच्छ हवा मिळवल्याशिवाय तू जगू शकत नाहीस. लिव्ह मी अलोन, ती काय म्हणते? लिव्ह मी अलोन. तिला स्पेलिंगही कळाना, चुकीच्या स्पेलिंग टाईप करते ती, पण ती पिक्चर मध्ये किंवा सिरीज मध्ये किंवा सिरियल मध्ये बघत असते ना, ते लिव्ह मी अलोन, ते तसलं मेसेज टाकते, लिव्ह मी अलोन. आणि मग तू तिला जर डिस्टर्ब करत असशील, याचा अर्थ काय? तू तिच्या एकांतवासात राहण्याच्या अधिकाराचं हनन करतोय सोन्या, आणि ते कायदेशीर तुला कारवाई होऊ शकते तुझ्यावर. ठीक आहे, मूलभूत अधिकाराचं कुणी कुणाचं हनन करू शकत नाही. आणि ते 21 जीविताचा अधिकार आहे तिचा, एकांतवासात राहण्याचा तिचा जीविताचा अधिकार, त्याचं तू हनन करतोयस. तू म्हणशील की सर ती नंतर ऑनलाईन असते, तो तिचा प्रश्न झाला, पण तुझ्यापासून तिला लिव्ह मी अलोन पाहिजे. तिला अलोन राहायचं. अलोन म्हणजे एकटं राहायचं. काय एकटं राहायचंय? त्रास देतोय तू सोन्या, त्रास कशाला देत असतोस? असं काहीतरी करून दाखव की नुसते तिचे मिस कॉल दिसायला पाहिजेत तुझ्या मोबाईलवर. शोषणाविरुद्धचा अधिकार, हक्क, तो म्हणजे 23 ते 24 या कलमात दिलेला. त्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा हक्क, याचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं, हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर मग येतं बघ सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार 29-30 मध्ये दिलेला आहे. आणि शेवटचा 32वा कलम फार महत्वाचे. 5 प्रकारचे रीड्स आहेत त्यामध्ये. आपल्या बॅचमध्ये हे सगळं काय एक्सप्लेन केलेलं आहे आपण. तू म्हणशील सर बॅचचं नुसतं नाव काढता तुम्ही, तुला नाव सुद्धा काढलं तरी राग येतो, असं का करतोय सोन्या? मार्केटिंग करत नाहीये मी तुला वस्तुस्थिती सांगतो. माझा लहान भाऊ जर असला असता त्याला सांगितलं असतं की ती कव्हर करून घे, ठीक आहे, किंवा स्वतः अनालिसिस करून त्या ठिकाणी तू अभ्यास करू शकतोस वेगवेगळ्या पुस्तकांमधून. हे सुद्धा आपलं पुस्तक आहे सध्या मार्केटमध्ये. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही भारतभरात कार्यरत असलेली टिंबटिंब संस्था असून 1883 पासून निसर्ग संवर्धनाच्या हेतूला प्रोत्साहन देत असते. तुला सगळी काय माहिती तुझ्या परीक्षेमध्ये दिलेली, तुला फक्त म्हणजे प्रश्नामध्येच तुला सगळी माहिती दिलेली. तुला फक्त काय करायचंय? ओळखाओळखीचा खेळ करायचा. बघ ना, भारतभरात कार्यरत असलेली एक टिंबटिंब आहे. काय तर नॅचरल म्हणजेच काय? नैसर्गिक असते. आता निसर्गाचा अभ्यास, याचा अर्थ काय? वनस्पतींचा अभ्यास करायला पाहिजे की नाही? पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ते कृषीचा अभ्यास करणार आहेत का? अनुवांशिक संशोधन करणार आहेत का? विज्ञान क्षेत्रातील एक महत्वाची संस्था आहे का ती? अजिबात नाही. ऐतिहासिक? अरे असलं काय नाही. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. बाकी या व्यतिरिक्त तुम्हाला याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. हे आपल्या पुस्तकातील माहिती आहे. यामध्ये जेवढ्या महत्वाच्या संस्था आहेत ना, मी पुन्हा एकदा झूम करतो. ते झूम कशासाठी? की तू स्क्रीनशॉट काढशील. अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं, हे एक महत्वाचं आहे. ठीक आहे. अभी अभी तो आई हो, अभी अभी तो, काढून घे स्क्रीनशॉट. अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो, हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले. याचा लॉंग फॉर्म विचारला जातो सोन्या. स्थापना विचारली जात असते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक महत्वाची संस्था आहे. ये शाम ढल तो, वेगवेगळे कलर हे करार आहेत हे, आणि हे सुद्धा महत्वाचे. तुला रामसर करार, जागतिक वारसा करार, धरू विचारलेत प्रश्न. असं करू नकोस. जे काही देतोय तुला सगळं काही महत्वाचं देतोय, आणि तू अजिबात स्किप करू नकोस सोन्या. तू जर वनरक्षक परीक्षेचा अभ्यास करत असशील, वन विभागातील कोणतीही, जगातील कोणतीही परीक्षा असू दे, 100% यावर तुला प्रश्न विचारतो. जर आपल्या भारताशी संबंधित असेल तर भारताचे वेगवेगळे संस्था. ठीक आहे. या ठिकाणी ये शाम ढल तो दे जरा ये दिल, अत्यंत महत्वाची बरं का. WWF म्हणजेच काय? वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर, म्हणजेच निसर्गासाठी पैसे गोळा केले जात आहेत.
ये शाम ढल तो दे, जेवढं अंडरलाईन केले तेवढंच फक्त तू पाठ कर. लक्षात ठेव, पांडा हा प्राणी जागतिक वन्यजीव निधीचे बोधचिन्ह आहे. लयला विचारलाय सोन्या. ये दिल संभल तो दे जरा, लॉन्ग फॉर्म विचारला जातो याचा. मैं थोड़ी देर जी तो दू, नशे के घूट पी तो लूं, नशे के घूट पी तो लूं, अभी तो कुछ कहा नहीं. लय महत्वाचे सोन्या. अरे तू हे बघ ना, याच्यावर किती वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. अरे हे वेगवेगळे कायदे असं काय करतोय तू? याचं स्क्रीनशॉट काढून घे सोन्या. बाकी बॅचवाले विद्यार्थी त्यांच्यापर्यंत सगळं काही पोहोचवलं, जर अजिबात घाबरायचं नाही. हे काय, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ची सगळी माहिती दिलेली. ये शाम ढल तो दे जरा, भारतीय वन्यजीव संस्था, याच्यावर विचारलं जातं. आता याच्यावर प्रश्न विचारला होता. हे बघ, तुला खोटं वाटत असेल तर हे. अरे याच्या पलीकडे नाही जाणार प्रश्न सोन्या. अरे त्यांना सुद्धा माहित नाही एवढे आपल्या सगळ्या संस्था आपल्या पुस्तकात आपण समाविष्ट केलेल्या आहेत. प्रश्नपत्रिका बनवणारा सुद्धा कन्फ्यूज होईल की नेमका मी कोणता प्रश्न टाकू. बरोबर आहे ना? एवढ्या सगळ्या माहिती आपण त्यामध्ये समाविष्ट केल्या आहेत. माझं तर खुल्लं चॅलेंज आहे प्रश्नपत्रिका बनवणाऱ्याला, तू माझे लेक्चर बघ, तुलाही धरू शिकवतो. चांगले प्रश्न काढ. आलं लक्षात? कारण ठुसके प्रश्न काढले की जे अभ्यास करतात त्यांचा अपमान होत असतो. आपला अपमान आपण सहन करणार नाही. आपण परीक्षा हॉलमध्ये गॉगल लावून प्रवेश करत असतो, सिट्ट्या मारत प्रवेश करत असतो. जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत आपण गॉगल सुद्धा काढत नाही. बाकीच्यांना वाटत असतं काय टुक्का माणूस आहे, पण त्यांना माहित नाही आपणच पास होणार आहे. बाकीचे सगळे कोण असतात, चिन्मय तन्मय असतात, 5-5 पेन लावून बसलेले असतात वेगवेगळ्या रंगाचे. सिस्पेन्सिल सुद्धा कशी असते, एकदम टोकदार असते त्यांची. खुडरब्बर सुद्धा आणतात, पट्टी सुद्धा आणत असतात. या ठिकाणी रुमाल ठेवतात, या ठिकाणी पाणी ठेवत असतात. त्याला एवढा डिस्टर्ब होत असतो ना चिन्मयला त्या, की ते बेंच हलत आहे, थोडंसं पुढं सरक. ते फॅन हलत आहे, त्या फॅनचा आवाज येतोय, थोडासा फॅन कमी कर. त्याला म्हणायचं गप ठुसक्या, मी पास होणार आहे, तो नापास होणार आहे, कारण माझा अभ्यास दाबून झालेला आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न स्पष्टीकरण दिले. वन्यजीव संशोधन, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. हेतू काय असतं? निसर्ग संवर्धन प्रोत्साहन, व ही एक वन्यजीव संशोधन संस्था असते. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. अरे पुढचा मुद्दा जाण्यापेक्षा आपण या ठिकाणी पेन सिलेक्ट करू, मग नंतर पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. बघा, 1857चा उठाव झाला तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? इतिहासातील सर्वात मोठा, सर्वात महत्वाचा उठाव आहे, आपल्याला माहितच असायला पाहिजे. आणि त्यानंतर काँग्रेसची स्थापना झाली होती. हा उठाव का झाला होता, त्याच्या मागची असंतोषाची कारणे नीट समजून घ्यायला पाहिजे. आणि हा उठाव कोणाच्या कालावधीमध्ये झाला होता, तू लगेच त्या ठिकाणी क्लिक करशील, लॉर्ड डलहौसी. म्हणून जाणून बुजून तुला हा प्रश्न विचारला गेलेला. लॉर्ड कॅनिंग. अरे मी 100 वेळा बघितलाय रे सोन्या, हा किती वेळा प्रश्न रिपीट करताय. मला नवल वाटतं प्रश्नपत्रिका बनविणारा डायरेक्टली मागच्या प्रश्नपत्रिका बघत असतो, त्या ठिकाणी लगेच ते उचलून तोच प्रश्न टाकतो, पर्याय सुद्धा बदलत नाही. असं करू नका हो. जरा चांगले प्रश्न बनवा. आमचं रिस्पेक्ट करा जरा. आमचा अपमान करताय तुम्ही. आमचं दाबून अभ्यास केलेला जो आहे, असे ठुसके प्रश्न बघितले की राग येतो मला. बघ ना, लॉर्ड कॅनिंग याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लॉर्ड कॅनिंग यांचा कार्यकाळ 1856 ते 1862 आहे. यांच्या कार्यकाळामध्ये अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या, जसं की युनिव्हर्सिटी, उच्च न्यायालय यांच्या स्थापना करण्यात आलेल्या आहे. भारतीय दंड संहिता यांच्याच कालावधीमध्ये पारित करण्यात आलेली आहे. यांच्याच कालावधीमध्ये 1858चा राणीचा जाहीरनामा म्हणजेच कायदा जो आहे ना 1858चा, तो सुद्धा 1 नोव्हेंबर 1858 मध्ये पारित करण्यात आला होता. आणि त्यानुसार हेच व्यक्ती भारताचे गव्हर्नर जनरल होते शेवटचे आणि पहिले व्हॉइस रॉय झाले. बाकी 1848 ते 1856 या कालावधीमध्ये लॉर्ड डलहौसी होते. ते डॉक्टरेट ऑफ लॅब्स म्हणजेच काय दत्तक वारसा नामंजूर करण्यामागे ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते म्हणजे हेच आहेत. विस्तारवादी धोरणाचे हे व्यक्ती होते. जास्तीत जास्त प्रदेश आपल्या ब्रिटिश भारतामध्ये सामील करून घ्यायचा आहे, त्यासाठी युद्धात भारतीयांना पाठवायचं आहे. अनेक गोष्टी घडल्या होत्या, असंतोष, राग निर्माण झाला होता, म्हणून 1857चा उठाव झाला होता. याच्या कालावधीमध्ये रेल्वेची सुरुवात झालेली, याच्या कालावधीमध्ये तार यंत्रणा सर्व ठिकाणी पसरली होती. लॉर्ड हेस्टिंग्स, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स, आलं लक्षात? मग लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स 1773 मध्ये पहिले बंगालचे गव्हर्नर झाले होते. यांच्याच कालावधीमध्ये अनेक महत्वाच्या घटना घडल्या, त्यापैकी 1773चा एक महत्वाचा कायदा याच्या कालावधीमध्ये घडला होता आणि कलेक्टर हे पद यांनी निर्माण केले. बाकी लॉर्ड विल्यम बेंटिंग, अरे सती प्रथा समूळ नष्ट झाली होती. सती प्रथा
साठी 1829 मध्ये जो कायदा पारित करण्यात आला यांच्याच कालावधीमध्ये पारित करण्यात आला होता. बाकी अजून सांगण्यासारखं काय सोने, आपल्या पुस्तकात सगळं दिलेलं. लॉर्ड कॅनिंग यांचा कार्यकाळ 1856 ते 1862 यांच्या राजवटीत घटला होता. 1857 उठाव, त्यानंतर 1857 कोलकाता, मद्रास, मुंबई 3 ठिकाणी युनिव्हर्सिटी स्थापित करण्यात आली होती. विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी असते. बाकी ईस्ट इंडिया कंपनी करणे आणि 1858चा कायदा यांच्याच कालावधीत. 1861 मध्ये भारतीय दंड संहिता कायदा हा सुद्धा पारित करण्यात आला होता. आणि दुसरं म्हणजे 1862 मध्ये उच्च न्यायालयाची स्थापना सुद्धा यांच्याच कालावधीमध्ये झाली होती. पहिलं कोलकाता, दुसरं मुंबई आणि तिसरं मद्रास. सध्या आहेत 25 उच्च न्यायालय आपल्या देशामध्ये. ठीक आहे. मग कलम कोणते उच्च न्यायालयाबाबत 214 कलम आहे. तिथून पुढे उच्च न्यायालयाची स्थापनेबाबत कलम सुरू होत असतात. सविनय कायदेभंग चळवळीशी टिंबटिंबच्या निर्मूलनाने सुरुवात करण्यात आली होती. मिठाचा कायदा पर्याय क्रमांक 1, मिठाचा कायदा त्या ठिकाणी तो तोडला, कारण जीवनावश्यक वस्तूंवर सुद्धा तुम्ही टॅक्स लावता. एवढा नालायकपणा आम्ही का सहन करू? अरे लय बेकारचोट लोक होती इंग्रज लोक, म्हणजे मुळासकट खाणारी लोक होती. आपल्याला कळत नव्हतं त्यावेळेस, आपण सुशिक्षित नव्हतो, त्यामुळे आपल्याला लुटलं गेलं. आज सुशिक्षित आहेत तरी सुद्धा जीएसटी मध्ये मिठाच्या त्या पुड्यांवर कर आहे. तुम्ही विचार करा ना, आजही मिठाच्या याच्यावर कर आहे. कळते का? जीवनावश्यक असून सुद्धा 5% कर लावला गेलेला आहे. तो पुडा येतो ना तुमच्या घरी मिठाचा, त्याच्यावर बघा ना जीएसटी लावलेला आहे की नाही. बाकी अजून काय, हे सगळं काय ऑप्शन नसायलाच पाहिजे. इथे चुकून झालेले पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महात्मा गांधी मिठाचा कायदा मोडला. त्यांनी त्यांच्या स्वयंसेवकांसह साबरमती आश्रम 240 मैल म्हणजेच किती, 387 किलोमीटर पायी प्रवास केला होता. 78 प्रवासी होते. ठीक आहे. सोबत चंपारण्य सत्याग्रह सविनय कायदेभंगची पहिली चळवळ होती. सविनय कायदेभंग ही चळवळ 1929 ते 1931 या कालावधीत आपल्या देशात घडली होती. बाकी यांपैकी कोणते स्वातंत्र्य सैनिक हे ब्रिटिशांमध्ये भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जात असते? व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळक यांचं वर्णन भारतीय असंतोषाचे जनक म्हणून केलं होतं. म्हणून लोकमान्य टिळक या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यांचा जन्म 1848 मध्ये झाला होता. महत्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो. त्यांनी अनेक गोष्टी केल्या आपल्या आयुष्यामध्ये. ते केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र एक महत्वाचे 1881 मध्ये ते सुरुवात करण्यात आली होती. केसरी हे मराठीत आणि मराठा हे इंग्रजीमध्ये वृत्तपत्र होतं. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापनेमागे त्यांचा मोलाचा वाटा आहे. चिपळूणकर, त्यांच्यासोबत आगरकर आणि लोकमान्य टिळक या तिघांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुण्यात केली होती. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीद्वारेच फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली होती. अनेक महत्त्वाच्या घटना त्यांच्या काळात घडलेल्या आहेत. पुणे सार्वजनिक सभा त्यांच्या हातामध्ये आली होती 1895 मध्ये. पुढे जाऊया. बाकी त्यांना मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. 1908 मध्ये त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला, कारण त्यांच्या घरामध्ये त्या 2 चिठ्ठ्या सापडल्या. एक चिठ्ठी सापडली त्यामध्ये बॉम्ब बनविणारे कशा प्रकारे बॉम्ब बनवायचा आहे असं ज्या पुस्तकामध्ये दिलं होतं त्यांच्या लेखकांचा ऍड्रेस होता आणि म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. राजद्रोहाचा 123व्या कलमानुसार त्यांना अटक करण्यात आली होती. बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक म्हणून त्यांना ओळखलं जात असतं. व्हॅलेंटाईन चिरोल ब्रिटिश व्यक्ती आहे आणि त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये त्यांचं वर्णन केलं होतं की भारतीय असंतोषाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं, पण ते चुकीचं होतं. बाकी आधुनिक भारताचे जनक म्हणून महात्मा गांधी यांना ओळखलं जातं. टिळक हे कट्टर राष्ट्रवादी व सामाजिक परंपरावादी होते. लोकप्रिय गोपीनाथ बारडो लोई आंतरराष्ट्रीय विमानतळ टिंबटिंब मध्ये आहे. सर, मी आपल्या जगभरातील जेवढे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत ना त्यांची नावं पाठ करतो. सोन्या, खंशीलातून खंशी. नको असं करू रे सोन्या, लय वाईट वाटतं. म्हणून आपण मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करत असतो. तू जा ना, गुगलवर जा आणि त्या ठिकाणी या विमानतळाचं नाव सर्च कर. तिथे न्यूज मध्ये जा. 2023 मध्ये का चर्चेत होती? तो या परीक्षेमध्ये विचारलं गेलेले, कारण 6 महिन्यात चर्चेमध्ये होते म्हणून विचारलं गेलेलं. असं काय करतोय तू? याचं योग्य उत्तर काय? अरे गरजेचं सुद्धा नाहीये ते त्यावेळेस चर्चेमध्ये होतं. आता विचारणार आहे का तुला? आता तुझी परीक्षा जेव्हा आहे त्याच्या 6 महिन्यापूर्वी काय कुठाने होत आहेत आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात, ते तुला महत्वाचं आहे. त्याचा अभ्यास करतो. बस चालू घडामोडी महत्वाचं असतं आणि ते चालू घडामोडी जीके किंवा जीएस मध्ये सुद्धा विचारलं जात असतं. गोपीनाथ बारडोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ. तू काय करशील? गोपीनाथ बारडोलोई हे कोण होते याची सगळी माहिती काढेल. सध्या गरजेची नाही. महत्वाचे व्यक्ती आहेत परंतु सध्या आपल्याला गरजेचे नाही. ठीक आहे. बाकी अजून राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद या ठिकाणी. नेताजी सुभाषचंद्र आंतरराष्ट्रीय विमानतळ वारंवार विचारले जातात प्रश्न, ते म्हणजे कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईमध्ये आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरमध्ये आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे भारतातील सर्वात उंच मिनार आहे. सर्वात उंच मिनार म्हटलं
तर कुतुब मिनार. कुतुबुद्दीन ऐबक गुलाम वंशाचे ते संस्थापक आहेत. त्यांनीच त्याची नीव म्हणजेच काय तर पाया भरला होता. एक मजला त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर त्यांचे पुत्र बलबन आले आणि त्यांनी बलबन यांनी पूर्ण तो कुतुब मिनार उभारलेला आहे. बलबनची पुत्री रजिया सुलताना. आपल्या देशात दिल्ली सल्तनतवर राज करणाऱ्या पहिल्या महिला शासिका कोण आहेत? रजिया सुलताना आहेत. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. बाकी अजून सर्वात उंच विमानतळ लेह लद्दाख या ठिकाणी सर्वात उंच दरवाजा, बुलंद दरवाजा आहे. सर्वात उंच शिखर केटू आहे. सर्वात लांब नदी गंगा नदी आहे. 25 किलोमीटर म्हणजे 2525 किलोमीटर लांब आहे. सर्वात लांब धरण हिराकुंड धरण आहे महानदीवरील. सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग दिल्ली ते कोलकाता या ठिकाणी आहे. ठीक आहे, झालं रे सोन्या, समाप्त झालं. ठीक आहे. काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. ही सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर तुमच्या प्रतिक्रिया द्या. आजचे लेक्चर कसे झालं, आजचं लेक्चर तुम्हाला जर आवडत असेल तर तशी प्रतिक्रिया द्या. कमीत कमी 50-60 कमेंट्स असतील तर नक्कीच उर्वरित सर्व काही लेक्चर आपण युट्यूबवर घेणार आहोत. आणि TCS पॅटर्न आपल्याला अशाच प्रकारे कंटिन्यू करायचा आहे. धन्यवाद.